पान नंबर 279, पॉइंट नंबर 526। चित्त का बाह्य विषयों में दौड़ दौड़ कर जाना खेद का विषय है। त्वामासाद्य पुरा कृतेन महता पुण्येन पूज्यं प्रभुं ब्रह्माद्यैरपि यत्पदं न सुलभं तल्लभ्यते निश्चितम् अर्हन्नाथ परं करोमि किमहं चेतो भवत्सन्निधौ अद्यापि ध्रियमाणमप्यतितरा मे तद्बहिर्धावति परमपूज्य जिन महापुण्य से आज आपका दर्शन पाऊं। जो पद ब्रह्मादिक को दुर्लभ वह पद निश्चित पा सकता, किंतु आप में बलपूर्वक यह चित्त लगाने पर भी न बाह्य वस्तु में दौड़ रहा मन, हे प्रभु कहो करूं मैं क्या। हे भगवान, पूर्व भव में कष्ट से संचय किए हुए बड़े भारी पुण्य से जिस मनुष्य ने 3 लोक द्वारा पूजनीय आपको पा लिया है, उस मनुष्य को उस उत्तम पद की प्राप्ति होती है जिसको निश्चय से ब्रह्मा विष्णु आदि भी नहीं पा सकते। परंतु हे अर्हत जिनेन्द्र, हे नाथ, मैं क्या करूं? आपके समीप में लगा हुआ मेरा चित्त प्रबल रीति से बाह्य पदार्थों की ओर ही दौड़ता है। कळलं का नाही? आत लागलं पाहिजे असं भावार्थ। सहसा यदि कोई मनुष्य चाहे कि मैं आपको प्राप्त कर लूँ, वह स्वप्न में भी आपको प्राप्त नहीं कर सकता, किंतु पूर्व भव में संचय किए हुए बड़े भारी पुण्य से ही उन्हें आपकी प्राप्ति होती है। इसलिए हे भगवान, जिस मनुष्य ने आपको प्राप्त कर लिया है, उस मनुष्य को उस उत्तम पद की प्राप्ति होती है जिस पद को ब्रह्मा विष्णु आदि के भक्तों की तो क्या बात, स्वयं ब्रह्मा विष्णु भी प्राप्त नहीं कर सकते। किंतु हे जिनेन्द्र, इन समस्त बातों को जानता हुआ भी आप में लगा हुआ मेरा चित्त बाह्य पदार्थों में दौड़ दौड़ कर जाता है, यह अत्यंत खेद की ही बात है। काय सांगितले? पूर्व भावात जे आपण पुण्य केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तुमची भगवानांची प्राप्ती झालेली आहे, जी सहजासहजी मिळत नाही। बरोबर। काय हां, अन्य धर्मीय जे आहेत त्यांना सुद्धा मिळत नाही। हां, असं जिनेंद्र भक्त बनणं ते सुद्धा काय सांगितलं, महादुर्लभ आहे। जिनेंद्र भगवंतांचा भक्त बनणं, समजलं का नाही? हां, पुढं पण त्यांचा भक्त बनणं अतिशय महापुण्याचं कार्य आहे की ज्यामुळं ते तुमच्यासारखं पद प्राप्त करू शकतात। बरोबर। आणि मग पुढे जाऊन सांगितलं की जे हे करू शकत नाही, ब्रह्मा विष्णू वगैरे, कारण ते कसे नित्य मार्ग आहेत, त्यामुळे ते कसे प्राप्त करू शकतात। म्हणजे भलेही पुण्यवान असतील, पण असं पुण्य त्यांच्याजवळ नाही की ते तुमचे भक्त नाही, आणि म्हणून तुमच्यासारखं महान पद ते प्राप्त करू शकत नाही। मी सुद्धा काय आहे तर तुमचा भक्त बनलोय की तुमच्या जवळ आलोय, तुमचं चिंतन करतोय, हो, पण सारखं सारखं माझं मन बाहेर पडतंय, आहे का? आणि हे सगळ्यात मोठी खिदायची म्हणून त्या जे आहे म्हणजे अशा रीतीने काय होतं तर बाहेर माझं मन बदलतं, याबद्दल म्हणजे हे करतात
खेद व्यक्त केला, आलोचना करतायत, आपल्या दोषांची निंदा करतायत. हां बरोबर. म्हणजे प्रकरण काय चाललंय समजलं का सगळ्यांना? पहिल्यांदा सांगितलं होतं भगवंतांच्या जवळ जायचं. जवळ कसं जायचं ते पण सांगितलं. आता ते सांगितल्यानंतर मग सांगितलं ते एकांत, आधी सगळी काल चर्चा घेतली होती ना आपण, है ना. शांत चित्त बसून एकांताच्या रूपाने स्वतः तर कशा प्रकारे सर्व विकल्पाने रहित होऊन, सगळ्या कषायाने रहित होऊन काय म्हणून सांगितलं, भगवंतांच्या जवळ जाऊ शकता हे सांगितलं. मग हे सांगितल्यानंतर मग आता पुढं सांगितलं काय की हे भगवान काय घटना होती आहे की मला जे मी तुमचं जे भक्त बनलो आहे ना ते खूप रेअरली बनलेलो आहे, खूप दुर्लभतेनं बनलेलो आहे, है ना. आणि ते बनून सुद्धा माझं मन काय होतं आहे, बाहेर जात आहे. मग ते किती महान आहे सांगितलं. कारण तुमचा भक्त बनणं सुद्धा काय आहे, महाभाग्याचं का कार्य आहे सांगितलं. कारण अन्य जे भगवान आहेत ना, अन्य भगवान सांगितलं, ते भगवान सुद्धा जे कार्य करू शकत नाही ते तुम्ही करताय. तुम्ही मला जिनेंद्र बनवू शकताय, पण अन्य जे आहेत ते त्या भक्तांना भगवान बनवू शकतायत का? काय त्यांनी नाव इथं घेतलं ना, ब्रह्मा विष्णू महेश आहे, ते आपल्या भक्तांना ते पद देऊ शकतात का? हां स्वतःच ते प्राप्त करू शकत नाही तर त्या भक्तांना कसं देऊ शकतात? नाही म्हणजे त्यांच्या भक्तांना सुद्धा ते त्यांच्यासारखं बनवू शकत नाहीत, कळलं का? पण तुम्ही कसे आहात सांगितलं, हां तुम्ही आम्हाला ते बनवता. म्हणजे तुम्ही सिद्ध झाला आहात तर आम्हाला पण सिद्ध, तुम्ही अरिहंत झालाय तर आम्हाला पण अरिहंत, 3 लोकाचे स्वामी झाला आहात तर आम्ही पण. मग त्यांनी करू शकतात का? कळालं का नाही? त्यांनी करू शकत नाही. एव्हन मग पुढे जाऊन सांगितलं की ते तुमचे भक्त पण बनवू शकत नाहीत. ते जे भगवान आहेत ते तुमचे भक्त पण बनवू शकत नाहीत. आणि मी तुमचे काय बनलेलो आहे, भक्त बनलो आहे. कळालं का नाही? किती चांगलं सांगितलंय आहे ना. म्हणून खूप दुर्लभ ते ना. म्हणून तिथं असा व्हिडिओ बघितला होता की प्रश्न विचारत होते ना, काय असतात ना आजकालची पिढी युवा वगैरे, ते काहीतरी प्रश्न विचारला महाराजांना, असतात ना महाराजांचे ते शंका समाधान चालतात वगैरे, की पूर्वीचे जे तीर्थंकर आदी होते ते कोण होते, क्षत्रिय होते, जैन कुठं होते म्हणजे, कळलं का? असं ते प्रश्न विचारण्याचा तो प्रश्न आहे ना आपला. काय आहे प्रश्न समजून घ्या तुम्ही. हा क्षत्रिय, पण त्यांना काय म्हणण्यात होतं की क्षत्रिय होते. आता क्षत्रिय नावाची जात पण आहे ना, जसं ब्राह्मण पूर्वी कसं होतं, ॲक्च्युली 4 वर्ण होते, कळालं का नाही? त्यांच्या कामावरनं त्यांचे कॅटेगरीज होत्या, आहे का नाही? क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि आहे ना, अशा 4 कॅटेगरीज होत्या. अशा वेगळ्या जाती असं काही हे नव्हतं की जसे आज आहेत. आज कामावरनं कॅटेगरी नाही आहे. आज ज्या कुळात जन्मलेला आहोत त्या कुळावरनं हे केलं जातं आहे, हां जाती म्हणले जाते की बाबा हा ब्राह्मण आहे, हा जैन आहे, हा जो काय असेल ते वगैरे वगैरे, आहे ना. मग ते असं केलं जातं आहे ना. पण पूर्वी तसं नव्हतं. पण वर्णव्यवस्था होती, आता जाती व्यवस्था आहे. आणि ह्यासाठी तुम्ही ते भारतीय ज्ञानपीठातनं एक पुस्तक पण छापलेलं आहे, वर्ण जाती आणि अजून एक असा शब्द आहे काय, ते वाचा. म्हणजे कशा प्रकारे काय चेंजेस होत गेले आणि काय काय घडत गेलं पूर्वीचा आणि आत्ताच्या ह्यामध्ये, है ना. नाहीतर मग काय होतं, आपण थोडं शब्द कुठे ऐकतो, वाचतो आणि मग वाटतं काय की मग ते प्रश्न तिला तेच विचारला, पूर्वी जैन कुठं होते म्हणले, तीर्थंकर आदी क्षत्रिय होते ना. आणि क्षत्रिय नावाची आत्तासुद्धा काय आहे, जात आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. जशी ब्राह्मण जात आहे ना आपण बघतो का नाही, तसं आहेत MP राजस्थान आदिकामध्ये क्षत्रिय नावाची जात आहे. मग त्या जातीचे होते, आहे का नाही. मग त्यांनी सुद्धा काय केलं होतं, विवाहादी वगैरे केले होते का नाही. मग त्यास कोण युवक असेल वगैरे त्यांनी प्रश्न विचारला होता की मग आम्ही पण असं अन्य जातीमध्ये विवाह केला तर काय अडचण आहे, असा तिथं प्रश्न होता हो, आहे ना. असं मग तिथं ते जे महाराजांनी उत्तर दिलं तेच सांगितलं की तुम्ही महादुर्लभतेनं जैन कुळामध्ये जन्मला आहात.
समजलं का? काय सांगितलं? महा दुर्लभ. आणि तुम्हाला जर जैन कुळ नको असेल पुढच्या भावामध्ये तर मग कसंही वागा. काय म्हणतोय कळलं का? जर पुढच्या भावामध्ये जैन कुळातच जन्म नाही घ्यायचा तर कसंही वागा म्हणले. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की जे जन्मले ते अत्यंत काय सांगितलं आहे, मग त्यांनी महाराजांनी सांगितलं की ते व्यवस्था अशी अशी होती, ते सगळे जैनच होते, तीर्थंकर आदी है ना. त्यांच्या 7 काय मागच्या सगळ्या पिढ्यानपिढ्यासुद्धा जैनच होते सगळे. असं नव्हतं की सगळे जे त्यांनी मग सांगितलं महाराजांनी सगळे जे वंश होऊन गेले ते नाही, इक्ष्वाकू वंश, त्यानंतर अजून कुठले कुठले वंश आहेत, हां हरिवंश, तेच की हां 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 राक्षसादी वंश आहे, अजून कुठले वंश, हां नाथ वंश वगैरे. मग हे सगळे जे वंश होऊन गेलेत ना त्यांच्या मागच्या पिढ्यानपिढ्या सगळे जैनच होते. तुम्ही असा चुकीचा अर्थ लावू नका. उगा कुठला तर म्हणले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधलं काहीतरी वाक्य वाचायचं आणि उगा स्वतःला काहीतरी हुशार समजू नका असं ते सांगितलं महाराजांनी. ते ठीक आहे, आता आपल्याला तो प्रकरण नाही आहे. मला सांगायचं काय, तिथं जे वाक्य असेल ते महत्त्वाचं आहे. आपण जे जैन कुळामध्ये जन्मलेलो आहे ते अतिशय महापुण्याने महाभाग्याने जन्मलेलो आहोत. हां, आता तुम्हाला पुढच्या भावामध्ये जर नको असेल तर सोडून द्या. एवढं आपण भावना सुद्धा पाहतो, दर्शन पाठ म्हणताना सुद्धा भावना करतो का नाही? काय भावना करतो सांगा बरं? दर्शन पाठ हां, सचिंतोपी दरिद्रोपी जिन धर्मानुवासित किंवा जिन धर्मे निवासित असं दोन्ही पाठभेद आहेत. कळलं का? त्याच्या अगोदरचं काय आहे? त्याच्या अगोदरचा शब्द सचिन तोपीच्या अगोदरची ही तर दुसरी लाईन झाली. पहिली लाईन काय आहे? मा भवे चक्रवर्ती. त्याच्या अगोदरचा शब्द आठवा नाही. हां, जिन धर्मा विनेर मुक्त्वम. कळलं का काय म्हणलं ते? जिन धर्मा विनेर मुक्त्वम मा भवे चक्रवर्ती. जिन धर्मा सोडून मला चक्रवर्ती पद पण नको आहे. काय भावना? कळलं का नाही? आपण नुसतं म्हणतोय पण ते भाववासन सहित म्हणतच नाही ना. हां, चक्रवर्ती पद सुद्धा नको. चक्रवर्ती समजते का? हां, 6 खंडाचा अधिपती. फक्त भारताचा पंतप्रधान झाला तर कसलं भारी वाटतंय. हां, इथं तो कोण होत आहे? 6 खंडाचा अधिपती. म्हणजे तिथं सगळे आले. आपला जेवढा ज्ञात परिसर आहे ना सगळं आलेलं आहे. तो सगळा आर्यखंडातच आहे. कळतंय का? हां, मग असं चक्रवर्ती पद पण नको. जिन धर्मा विनेर मुक्त्वम मा भवे चक्रवर्तीपी. जिन धर्म सोडून मला चक्रवर्ती पदही नको. पुढं सांगितलं सचिंतोपी दरिद्रोपी जिन धर्मे निवासित. है ना, पुढच्या भावामध्ये मी भिकारी झालो तरी चालेल. किंवा सचिंतोपी म्हणजे पहिला शब्द काय? सचिंतोपी म्हणजे पैसेवाला. सचिंत म्हणजे काय म्हणतात? धनवान. हां 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 सॅचे टोपी. हां हां किंवा धनवान दोन्ही संचित करणारा. हो असं घेतलं आहे. मग दोन्ही अर्थ लावा, त्याचा काही अर्थ नाही आहे. म्हणजे पैशावाल्या कुळामध्ये जन्म हो नाहीतर दरिद्री हो, श्रीमंत हो अथवा दरिद्री हो. किंवा आता त्यांनी जर लावला तसं सॅचे टोपी म्हणजे सेवक बनो अथवा दरिद्री हो. जिन धर्मानुवासित म्हणजे जिन धर्माचाच काय करो फॉलो करणारा असो, किंवा जिन धर्मे निवासित म्हणजे जिन धर्मामध्येच राहणारा असो. जी काही विभक्ती जशी असेल तशी आहे ना. मग ती भावना पाहिलेली आहे. कळालं का नाही काय म्हणलं ते? काय भावना? की पुढच्या भावामध्ये मला काय मिळेल ते विषय नाही, फक्त जिन धर्म मिळावा
हे तत्व जिनधर्म म्हणजे जिनधर्म पण मिळाला आहे की किती लोकांना मिळाला आहे. जैन कुळात जन्मलेत का नाही, पण ज्या कुळात जन्मले त्याचं त्यांना काय आहे माहीतच नाही, त्याचं महत्त्व नाही आहे. खरं सांगतोय, असे अजूनही इतके जैन आहेत, एकतर जैन कमीच, आणि त्यात असे जैन आहेत जे जिनधर्माची त्यांना माहिती नाही आहे आणि त्यांना अन्य धर्माची माहिती आहे. बघतोय का नाही, तुम्हाला माहिती आहे का नाही, तुम्ही सांगली कोल्हापूर साईडला जर गेला का नाही, तिथं गावाचे गावं कसे आहेत तुम्हाला माहिती आहे का. दशलक्षण पर्व ते दशलक्षमध्ये साजरा करत नाहीत. दशलक्षण पर्व दशलक्षणच्या टायमात करत नाहीत का, कारण तेव्हा गणेशोत्सव असतो. गणेशोत्सव मग ते कधी साजरा करतात, बोलवतात ना असं विद्वानांना बोलवणं वगैरे वगैरे, ते कधी करतात, एकतर अगोदर नाहीतर नंतर. अगोदर केलं शतांबर झाला, माहिती आहे ना, अगोदर शतांबरात असते. पर्युषण त्यांचं आपलं. हां, आता ते चुका करू नका. त्यामुळे ते पर्युषणाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून कोणाचा मॅसेज बघितला तर मग मी सांगेल. मिळालेलं चांगलं कोळात काहीतरी शब्द वापरायचे तसले नाही ना. पर्युषण शब्द आपल्याकडे नाही आहे, मला पण माहीत नव्हतं. मी पण असं गोष्ट बनवली होती ना, पर्युषण तुम्ही सगळं आपलं म्हणता म्हणून मी पण केलंच होतं. पण असतात ना काय, मी अशी स्टोरी बनवली ना 2050 मधलं पर्युषण कसं होणार वगैरे म्हणून. मग ते आलीच कमेंट एक जणाची, आपल्याकडं पर्युषण शब्द आहे कुठे शास्त्रात म्हणले. मग मी विचार करत बसलो. मग मी अजून 4 विद्वारांना विचारलं, बाबा सांगा. नाही म्हणले, पर्युषण शब्द दिगंबरत्वामध्ये तर नाही, त्यामुळे तो शब्द वापरायचाच नाही. कळलं का नाही, शास्त्रातच नाही तर काय उगं. मग आपण काय वापरायचा, दशलक्ष. ठीक आहे ना. दशलक्षण. मग काय सांगितलं होतं, काय विषय चालला होता आपला, जैन कुळा जन्मलंय तरी सुद्धा त्यांना काय होत नाही सांगितलं, ते दशलक्षणच्या दिवशी पण दशलक्षण साजरा करत नाहीत. म्हणून तर मी खवळत असतोय, कालमंगल तुम्ही महत्त्व सोडून दिलेलं आहे. कालमंगलचं आहे ना, म्हणलं तो का नाही. आता आलेच बघा तुम्हाला, बघू आता काय करताय नवकार दिवसला. आता ते सुरू झालंय त्यांचं सोशल मीडियावर. हां, तर मग सांगायचा अभिप्राय, मला उद्देश एवढाच आहे, मला बाकीचं काही नाही प्रयोजन. इथं जैन कुळात जन्मलो आहे त्याचं त्यांना महती नाही आहे. आणि रुची कशाची आहे सांगितलं, अन्य विषयाची. मग ते तिथं सांगितलं आचार्यांनी की मी खूप दुर्लभ अशा जिन धर्मानुवासित, जिन धर्मामध्ये राहिलेलो आहे. आणि तरीसुद्धा आता त्यांची आपल्याला कशी की वाटते का नाही, काय वेडे माणसं आहे, जैन कुळा जन्मून सुद्धा जैनत्वाचं पालन करत नाही, त्याचं महत्त्व नाही. आता ती त्यांची चर्चा नाही, आता काय सांगितली आपली चर्चा. काय, बाह्यतः पदार्थों में दौड़ कर जाता है. बाहेरच्या पदार्थामध्ये माझं मन काय सांगितलं, हां, बाहेर पळतंय का नाही, आहे ना. बाहेर लगेच पळायचं असतंय, आत पळायचंय तर आपण पळतोय कुठं, बाहेर. अम्मानी गोष्ट सांगितली ती का नाही, पळायची गोष्ट सांगितली, आठवते का. बाहेर पळायचं आत पळायची गोष्ट माहिती आहे का नाही. भूकंप झाला होता, भूकंप झाल्यानंतर ते गुरु होते आणि त्यांचे सगळे शिष्य होते. सगळे शिष्य बाहेर पळाले, पळा 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 म्हणून बाहेर पळाले. आणि गुरु मात्र डोळे झाकून ध्यान करत होते. मग शिष्याने येऊन, ते भूकंप संपल्यानंतर शिष्याने येऊन विचारलं, सगळे ओरडत होते, चला गुरुजी चला चला चला, भूकंप व्हायला लागलाय, घालायला लागलाय, पळा. नाही ना, गुरुजी म्हणाले मी पण पळालो. काय सांगायला लागलाय, तुम्ही तर हातावर हात घेऊन बसला होता. म्हणले तुम्ही बाहेर पळाला, मी आत पळालो.
असे आम्हा गोष्ट सांगायचे काय विसरू नका. करतो आता रोज काय ना काय तर आठवण. हां आहे ना. मी आत पळालो. पळायचंय कुठं पळायचं समजलं नाही. जर बाहेर कंपन निर्माण झालं तर बाहेर नाही पळायचं. पळायचं कुठं. कसा उपाय सांगितलं समजलं का. बाहेर दुःख व्हायला लागलं तर पळायचंय कुठं. पळतोय कुठं. ते अजून दुःख उत्पन्न होतंय. आकुलता का फल आकुलता आहे. कळतंय का नाही है ना. म्हणून इथं सांगितलं. इतकं छान पॉईंट सांगितला ह्या गोष्टीतून सुद्धा. बाहेर दुःख होते तर आत पळायला पाहिजे. पण पळतोय बाहेर. आणि म्हणून तिथं म्हणाले की हे भगवान हे सगळं कळत असून सुद्धा हे सगळं माहीत असून सुद्धा मी पळतोय कुठं म्हणाले बाहेर. अशी स्वतःची काय केलेली आहे आलोचना केली आहे. निंदा केली आहे. माझा उत्साह कुठं लागतोय बाहेर. ताकद शक्ती कुठं लागते हां बाहेरच का नाही. आत आत पुरुषार्थ करायला मी काय पडतोय कमजोर पडतोय कमी पडतोय है ना. असं म्हणून तिथं सांगितलं काय की ही सगळी भावना. आणि आपण तशी भजनं पण म्हणतो आहे ना. बाहेर बाहेर पळतंय. कुठलं भजन आहे बाहेर. आपण सारखं बाहेर पळतोय. याचं भजन कुठलं हां बरोबर ते पण आहे. दौडा 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 चेतन चार गती में दौडा. बरोबर. अजून जिया कब तक घूमेगा संसार में. बस बाहर सुख को खोज रहा है बनता क्यों दीवाना रे. बरोबर. अजून हां जल में रहकर मछली भी उदास है. हाँ मछली को भी प्यास है. बरोबर आहे सांगताय बरोबर आहे. अजून इथं परफेक्ट एक बरोबर एक भजन आहे परफेक्ट बसते बघा. मराठीतलं भजन आहे आणि आपण खूप वेळा घेतलेलं आहे. मोहून गेले कसं किती वेळा घेतलंय. मन माझे मोहून गेले विषयात किती हे रमले. किती समजाऊ याला कसे समजाऊ. किती समजाऊ याला कसे समजाऊ. आहे का नाही तिथं ते चाललं का नाही. मग पुढचं माहिती आहे ना. मोहाच्या बाजारी हा म्हणे सर्व माझे असं आहे ना ते. म्हणे सर्व माझे माझे विसरून जाई स्वरूपा काही नसे तुझे. असं आहे बघा भजन म्हणत जावा. म्हणताय ना सांगली ते भजन म्हणत जावा म्हणून म्हणताय का नाही. हां रोज संध्याकाळी देवाचं दर्शन केलं की भजन म्हणायला सांगितलं होतं म्हणत जावा. नाही आला तरी घरच्या घरी तर म्हणत जावा. पण भजनं ऐकत जावा म्हणत जावा. त्याचे संस्कार राहू द्या. सांगितले तुम्हाला खूप भजनं आहेत. तुम्हाला जे आवडतील ते भजनं. माझं काय असं हे असं नाही आहे पण आवश्यक आहे. आणि संगीताचा इफेक्ट आपल्यावर चांगला पडतो. कळत आहे का नाही. बघा बाहेरची तसली ती एकदा तरी गाणं ऐकलं तर लगे पाठ होतं आहे का नाही. आणि कसली कसली ऐकतात कोण असतं. हिंदी पण नसते कुठं इंग्लिश असतंय कुठं काय हां कुठं अजून वेगळ्याच भाषेतलं असतंय. कसलं असतंय कोण असतं. त्यातले अर्थ पण माहीत नसतंय. ते पंजाबी असतंय कुठं काय अजून काय असतंय की सगळं कसलं आणि तसलं सगळं पाठ. म्हणून तर ते संस्कार घालवायचे असतील आपल्याला तर हे आहे ना. तर मग हे भजन आहे. अजून वरचं पण आहे ना. मी अतिशय भाग्याने जैन कुळात जन्मलेलो आहे. त्याची भजनं कुठली सांगा बरं. मानव कामिला. ठीक आहे. बहुपुण्य पुंज प्रसंग से शुभ देह मानव कामिला. अजून
मैं जन्मे अभिमान करो रे, बरोबर आहे. हम जैन कुल में जन्मे अभिमान, बरोबर. मैं महापुण्य उदय से जिन धर्म पाग आहे, अशी भाषणं आहेत, आहे ना. ठीक, चल. तर अशा प्रकारे भावना एवढीच आहे. चल पुढचा एक श्लोक घेऊया. कठोर व्रतों का पालन करने के बाद भी सिद्धि नहीं होने का कारण, संसारो बहु दुःखद सुखपदं निर्वाण में तत्कृते त्यक्त्वार्थादितपोवनं वयमितः तत्रोज्झितः संशयः. एतस्मादपि दुष्करव्रतविधे नाद्यापि सिद्धिर्यतो वातालीतरलीकृतं दलमिव भ्राम्यत्यदो मानसं. यह संसार महादुःखमय है, सुखमय शाश्वत पद निर्वाण, उसके लिए संगत जवन में तपधारा छोड़ा संदेह. अति कठोर व्रत करने पर भी मोक्ष न अब तक प्राप्त हुआ. योगी पवन प्रेरित वर्ते समय मन बाहरी भ्रमता. बघा काय, हे जिनेश, यह संसार तो नाना प्रकार के दुखों को देने वाला है और मोक्ष वास्तविक सुख का अर्थात वास्तविक सुख को देने वाला है. इसीलिए उस मोक्ष की प्राप्ति के लिए हमने समस्त धन धान्य आदि परिग्रहों का त्याग किया है. तपोवन को भी प्राप्त हुए, समस्त प्रकार का संशय भी छोड़ दिया, अत्यंत कठोर व्रत भी धारण किए, किंतु अभी तक उन कठिन व्रतों को धारण करने से भी सिद्धि की प्राप्ति नहीं हुई, क्योंकि पवन के समूह से कंपित हुए पत्तों के समान हमारा मन रात दिन बाह्य पदार्थों में ही भ्रमण करता है. कोण लिहायला लागले? स्वयं आचार्य. कळते का? आणि आपलं तर काय हालत चालली. म्हणजे आम्ही काय केलं नाही म्हणाले, हा ना. बघा कसं ओळीनं वाक्य. हा संसार का सांगितला, अनेक प्रकारच्या दुःख देणारा आहे, मोक्ष वास्तविक सुखाचं स्थान आहे. आणि त्या मोक्षासाठी काय काय केलं आता बघा, हा ना. सगळं धनधान्यादी सगळ्या परिग्रहाचा त्याग केला. दीक्षा घेतली का नाही? दीक्षा घेतली. पुढं तपोवन को भी, म्हणजे तप करायला लागले का नाही, हा ना. समस्त प्रकार का संशय भी, म्हणजे नुसतं बाहेरनं सोडलं नाही, आतनं पण श्रद्धान कसं ठेवलेलं आहे, हां, की 100% हे सत्य आहे, सगळा संशय सोडून दिलेला आहे आणि आम्ही त्याच्यावरच काय करतोय, श्रद्धान करतोय. कळलं का? पण पुढे सांगितलं अत्यंत कठोर व्रत भी धारण केले, व्रत उपवास सगळं करतोय काय, किंतु अभी तक उन कठिन व्रतों को धारण करने से भी सिद्धि की प्राप्ति अजून तर नाही झाली. का नाही झाली? कारण हे सगळं कशासाठी करायचं होतं, हे सगळं स्वतःमध्ये स्थिर राहण्यासाठी करायचं होतं आणि तेच मी करत नाही आहे. पवन के समूह से कंपित हुए पत्तों के समान हमारा मन रात दिन बाह्य पदार्थों में ही भ्रमण करता है ना. म्हणजे जरा वारं लागलं की पानं काय झाली लगेच हाला लागतात का नाही, हा. तसं सांगितलं, जरा बाह्य पदार्थांचा, जरा ज्ञानामध्ये बाह्य पदार्थांचा ज्ञेय आला, आम्ही काय झालो, लगेच अस्थिर होतो, कंपित होतो, भटकून जातो. कळतंय का? है ना. असं आमचं मन आहे, म्हणून मोक्ष सुखाची प्राप्ती झाली नाही, है ना. जे स्थिर राहिले ते 3 पांडव गेले
मोक्षाला. आणि जे थोडेस म्हणजे ते तसलं नाही आहे बरं का, ते चुकीचं आहे. जर तुम्ही काय म्हणत असाल, काय त्या नकुल आणि सहदेवांना काय मनात विचार आला, भावांचं कसं होईल, हा विचार आला तर हे तर 6वं गुणस्थान सुद्धा राहणार नाही. आणि मग असल्या गुणस्थानाने सर्वार सिद्धीत तर जाता येणार नाही, ते नाही आहे. असं म्हणू शकता की आत्मस्वभावामध्ये तेवढा स्थिर राहू शकले नाहीत, जेणेकरून जेवढं क्षपक श्रेणीला चढण्यायोग्य आहे. पण सर्वार सिद्धीत गेले म्हणजे काय, तेवढं पण काय चेष्टा नाही आहे, तो भरपूर उग्र पुरुषार्थ आहे. पण ते नाही राहू शकले तेवढं. मग सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश आहे ना, असं थोडं जरी भटकलो तरी कुठं सांगितलं, 33 सागराची काय मिळाली, कैद, जेल मिळाली, जेल आहे ना. भले ही ती सुखाची जेल असू द्या, पण ती मिळालीच. नाहीतर आत्तापर्यंत झाला असता का रे मोक्ष. आणि 33 सागर म्हणजे चेष्टा आहे काय सर्वार सिद्धीमध्ये. काय 1 सागर म्हणजे किती वर्ष, किती वर्ष आहेत, ना. किती पल्ले सांगा अगोदर. मग इथंच आपलं सागर बघत असेल तर पल्ल्याचं सागरात कन्वर्ट करताना 10 कोडाकोडी पल्ल्यांचा 1 सागर होतोय. कळलं का, 10 कोडाकोडी पल्य. पल्य कळतं का नाही, पल्य. एक व्यवहार पल्ल्यासाठी आपण ते सांगितलं ना, काय केलं होतं, मेंढीचे केस वगैरे ते केले होते का नाही. आणि हा तर एक व्यवहार पल्य आला. आता आपला इथं बघायचा तो अद्धा पल्य. व्यवहार पल्ल्यापेक्षा उद्धार पल्य, उद्धार पल्ल्यापेक्षा अद्धा पल्य, मोठे मोठे. आणि असा तो 1 पल्ल्याचा असंख्यात वर्षाचा होतोय. असे किती पल्ले सांगितले, 10 कोडाकोडी पल्य. 10 कोडाकोडी पल्ल्याचा 1 सागर होतो. असे किती सागर, 33 सागर. कल्पना करताय का तुम्ही. ते 33 सागर ह्यात किती उत्सर्पिणी अवसर्पिणी होणार आहेत. कितीतरी तीर्थंकर येऊन मोक्षाला जाणार आहेत. आणि ते सर्वार सिद्धीमध्येच आहेत. कळतंय का, है ना. मग ती नरकातला सैनिक राजा बी येतो परदिशी, है ना. आणि मोक्षाला जाणार. आणि हे अजून सुद्धा कुठे राहणार आहेत, सर्वार सिद्धी. सांगायचं अभ्यास ठीक आहे, जसं प्रत्येक जीवाची आपली आपली योग्यता आहे. पण इथं विषय चाललाय काय की मन स्थिर नाही राहिलं तर असं फळ मिळतंय. आणि आपण प्रत्मानुभवातले अशा अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. हे शुभाचं उदाहरण घडवलं, अशुभाचे तर कितीतरी उदाहरणं आहेत मुनिराजांचे, की मन स्थिर नाही राहिलं काय झालं, खरबुजाचा वास आला, आळी झाली. परत त्यानंतर अजून कुठलं, मन स्थिर नाही झालं, द्विपायन मुनी है ना, एवढं साधना केली तरी सुद्धा निघालाच. परत त्यानंतर मन स्थिर नाही झालं, मुनिराजांचं कुठलं आहे, नाही मुनिराजांचं, बरोबर, ते पण आहे, बरोबर, ते शावकाच्या अवस्थेत आहे. नियम घेतला होता त्या शेठजींनी की दिवा जोपर्यंत लावताय तोपर्यंत मी ध्यान करणार. आणि बायकोला वाटते ध्यान करतायत, टाकते. आणि ह्यांना ही कवा संपतंय. नियम तर मोडला नाही बरं का, परंतु त्या नियमामध्ये आकुलता करत राहिले. मग आपण काय करतो, जाऊ दे त्यापेक्षा नियम मोडलेला बरा. ते पण चुकीचं आहे ना. दोन्ही नाही, आकुलता पण नको आहे आणि हे दोन्ही आवश्यकता आहे ना. तर ठीक आहे, त्याची चर्चा आहे, परत करू आपण कधी. तर सांगायचा अभिप्राय अजून कोण कोण आहे मन स्थिर न राहिलेले, कित्येक जण आहेत. म्हणजे ते मुनी अवस्थेत असते,
पण एक वेश्या त्यांना भेटती, मग ते मुनिपद सोडून परत त्या हे वेश्या गृहस्थ राहते. होतात. बरोबर. पण ते आत्मसाधना करते आणि परत दीक्षा घेतात करतात वगैरे. ठीक आहे. माघ नदीची पण गोष्ट आहे, ह्यांची पण आहे. हां आहेत असे अनेक आहेत. ठीक आहे ना. आपण बघितलं का नाही, श्रेणिक राजाचा मुलगा झालेला तो कुणिकच ना. अगोदरच्या भावामध्ये कोण होते? मुनीच होते ना. 3 उपवास पडले नव्हते का 3 महिन्याचे? 3 महिन्याचे पडले ना. आणि फक्त सगळं सहन केलं, पण काय शब्द सहन झाले नाहीत? शब्द सहन नाही झाले. आहे का? मग कसं वाढतं संसार? मी कशासाठी सांगायला, मी मुनींचं उत्कृष्ट उदाहरण सांगतोय. मग आपल्या श्रावकांची काय हालत असेल? आणि आपण किती वारंवार कशा करतो ना. आपल्याला वाटतं काय नाही, कशाय तर करणारच, मी कशाय तर करणारच, कशाय नाही गेलं तर कसं चालत. भ्रष्ट मुनींपासून असतात. हां पुष्पडाल मुनी मन स्थिर नाही. किती वर्ष? 12 वर्ष. आहे का? हो. किती म्हणजे हे प्रथमानल्या गोष्टीतून हे सगळं. मग तिथं जे एवढे मुनिराज असून सुद्धा हे अशी हालत झाली. आणि आपण श्रावक असून किती अस्थिर असतो. 9:30 वाजल्यानंतर सगळ्यात बघण्यासारखं असते, आहे का नाही? आणि तेच आता इथं स्वाध्याय तर असेल, विधान घेताना मग तर अजून गंमत असते, आहे का? किती अस्थिर मनाने कार्य करतो, आहे ना. आणि त्या अस्थिर मनाचं फळ पण मिळत नाही आपल्याला, त्या शुभक्रियांचं पुण्य पण मिळत नाही, कारण मन अस्थिर आहे. त्या शेठजीसारखंच किती ध्यानच करत होते का नाही, डोळे उघडले नाही, पण मन कसं होतं? अस्थिर. झाले बेडूक. कळतंय का नाही? म्हणून त्या शुभक्रियेचं पुण्य पण मिळत नाही मन अस्थिर असेल तर. त्यासाठी मनाला काय करायला सांगितलं? हे समज मना विचार करुणी पाही, हे मन देखील तुझं नाही. कळलं? चला ओम. गुणस्थान म्हणा.